मुलं त्यांच्या आई वडिलांचं अनुकरण करतात. आई वडिलांच्या गुंतवणुकीची पद्धत कशी आहे त्याकडे मुलांचं लक्ष असतं. अनुज लहान असल्यापासूनच त्याचे वडील PPF मध्ये नियमित गुंतवणूक करत होते. FD, इन्शुरन्स पॉलिसी, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, रिअल इस्टेट किंवा सोन्यातल्या गुंतवणुकीवर अनुजच्या वडिलांचा फारसा विश्वास नव्हता. मात्र PPF म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा त्यांचा ऑल टाइम फेवरेट पर्याय होता. पुढे अनुजला नोकरी लागली आणि त्याने देखील PPF मध्ये गुंतवणूक चालू केली. अनुज, तू पहिल्या पगारापासूनच गुंतवणूक चालू केली आहेस याबद्दल तुझं कौतुक आहे. मात्र गुंतवणुकीत सातत्य ठेव असा सल्ला अनुजच्या वडिलांनी त्याला दिला. तसेच PPF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर दरवर्षी शक्यतो 1 ते 5 एप्रिल मध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कर. पण प्रत्येक आर्थिक वर्षात 1 ते 5 एप्रिल दरम्यानच गुंतवणूक करण्याचा सल्ला अनुजच्या वडिलांनी का दिला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग यामागचं लॉजिक समजून घेऊया. बरेच गुंतवणूकदार PPF मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान गुंतवणूक करतात. जानेवारी महिना चालू झाला की कंपनीच्या HR कडून गुंतवणुकीच्या प्रूफची मागणी केली जाते. आर्थिक वर्ष चालू होताना आपण डिक्लेरेशन तर दिलेलं असतं, मात्र कामाच्या गडबडीत गुंतवणूक करण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. मग जानेवारी महिन्यात कंपनीला प्रूफ सादर करायचे असतात. त्यानंतर आपली धावपळ चालू होते. मात्र असं न करता आपण आर्थिक वर्ष चालू होतानाच गुंतवणूक केली तर तेवढ्या वर्षाचं व्याज आपल्याला मिळू शकतं. PPF मध्ये कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो, म्हणजेच या इन्स्ट्रुमेंटमध्ये व्याजावर व्याज दिलं जातं. त्यामुळे आपण आर्थिक वर्ष चालू झाल्यावर लगेचच गुंतवणूक केली तर सबंध वर्षाचं व्याज आपल्याला मिळेल आणि पुढचे 15 वर्ष त्या व्याजावर व्याजही आपल्याला मिळत राहील. त्याचबरोबर कोणत्याही महिन्यात आपल्याला PPF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर शक्यतो महिन्याच्या 5 तारखेच्या आधी गुंतवणूक केली पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला त्या महिन्याचं संपूर्ण व्याज मिळेल. जर गुंतवणूकदाराने महिन्याच्या 5 तारखेनंतर गुंतवणूक केली तर त्याला दुसऱ्या महिन्यापासून व्याज दिलं जातं. दरवर्षी 1 ते 5 एप्रिल दरम्यान गुंतवणूक केली तर अनुजला नक्की किती फायदा होईल त्याचं आता आपण कॅल्क्युलेशन करूया. अनुजने दरवर्षी PPF मध्ये 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. पुढचे 15 वर्ष तोही गुंतवणूक करणार आहे. अनुजने 1 ते 5 एप्रिल दरम्यान PPF मध्ये 1.5 लाख रुपये जमा केले तर त्याला पूर्ण वर्षाचं व्याज मिळेल. त्याच्या PPF गुंतवणुकीवर त्याला 10,650 रुपये व्याज मिळेल, कारण PPF वर सध्या 7.1% व्याजदर आहे. अनुजने गुंतवणूक करायला थोडा उशीर केला आणि 5 एप्रिल ऐवजी त्याने 7 एप्रिलला गुंतवणूक केली तर त्याला केवळ 11 महिन्यांचंच व्याज मिळेल. हा आकडा आहे 9,762 रुपये. म्हणजे केवळ 2 दिवस उशीर केला म्हणून त्याला 888 रुपये कमी व्याज मिळालं. आता तुम्ही म्हणाल की 888 रुपये असा काय फरक पडणार आहे? तर 888 रुपये हे पहिल्या वर्षाचं नुकसान आहे. हे व्याज कमी मिळाल्यामुळे तिथून पुढचे 14 वर्ष या व्याजावर व्याज देखील मिळणार नाही. या 888 रुपयाची 15 वर्षानंतर व्हॅल्यू होईल 2320 रुपये. असं जर आपण 15 वर्षाचा विचार केला तर हा आकडा 20 ते 25 हजार रुपयाच्या वर जातो. आपण 1 ते 5 एप्रिल दरम्यान PPF मध्ये गुंतवणूक केली तर त्या वर्षाचं व्याज आणि व्याजावरचं व्याज असे 2 फायदे आपल्याला मिळतात. त्यामुळे तुम्ही देखील दरवर्षी PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर शक्यतो आर्थिक वर्ष चालू झाल्यावर 5 एप्रिलच्या आधीच गुंतवणूक करा.